माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मस्त असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण। तर आज जायचे डीमार्ट मध्ये किराणा सामान वगैरे आणायचं आहे, कारण तर बाप्पा पण येणार आहे, तर ते पण पूजेचं सामान वगैरे आणायचं आहे। तर ते म्हटलं घेऊन येऊ आणि बाकी प्रसाद वगैरे बनवायला पण लागतं, तर तेच आणायला जाणार आहे। चला तर डीमार्टला जाताना इथे गणपती बाप्पा मस्त बसते, आपल्याला बघून यायचं छान होते आपकी लाइन बता दे। ऊपर वाली 2500, वो 2.5 फुट है, वो 2500 वाली। तो मुकुटवाला जसं म्हणतात ना, तर तिथे जास्त मोठे मोठ्या मूर्ती होत्या आणि असंही डीमार्टला जायचं होतं, कारण सामान वगैरे जास्त होईल। म्हटलं चला एकदा डीमार्टला जाऊया आणि नंतर मग बाकीचे कामं करता येईल, किंवा मग संध्याकाळी जाऊ म्हटलं बाप्पा बघायला। त्यामुळे मग डीमार्टमध्ये आलो आणि खूप सारं जे सामान होतं ते संपलेलं होतं, मग ते घ्यायचं होतं। आणि डीमार्टमध्ये चांगल्या ऑफर्स होत्या, त्यामुळे म्हटलं चला गणेश चतुर्थी पण आहे आणि असं काही फेस्टिवल वगैरे असलं की छान छान ऑफर असते। आणि कोण असं करतं की पुढचं सामान सोडून पाठीमागचा बॉक्स कोणताही असो, मग ते खायचं असो देवांचं असो कोणतंही असो, मग पाठीमागचं बॉक्स उचलतं किंवा पाठीमागं ठेवलेल्या वस्तू घेतात। ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि का घेतात तेही सांगा, कारण काय होतं ना, पुढं जे असतं त्यांची एक्सपायरी लवकर असते आणि मागं जे सामान ठेवलेलं असतं त्यांची एक्सपायरी लेट असते। मग एक्सपायरी लेट असलेलं सामान घेतलेलं कधीही चांगलं। तर हे मंगलदीप यांना धूप घ्यायचं होतं, तर मी म्हणत होते दुसरं घेऊया, पण ते बोलत होते तेच घ्यायचं। तर म्हटलं बघा चेक करून, आणि ऑलरेडी ते ओपन केलेलं होतं, तर कसं आहे काय आहे ते त्यांना बघायचं होतं। आणि त्यानंतर मग आता सगळेच जे आहे तोहार येणार आहे, आता गणपती झाल्यानंतर पुन्हा मग दसरा दिवाळी काही ना काही सुरूच असतं, चालूच असतं। त्यानंतर पहिले नवरात्री येईल, त्यामुळे मग सामान जे आलेलं होतं ते नैवेद्यासाठी बाप्पाच्या डिश घेतली पितळाची, त्यानंतर हे थोडंसं सामान बघितलं आम्ही, पण हे लई दिवस टिकल काय वाटतं का तुटल? रबर आहे, सुटलं तर निघाल, तसं निघणार आम्हाला सुटलं तर तुला फळ आहे ते ठेवायला काम आहे, ते बी म्हणा काम वायर आहे डायरेक्ट आणि असं पूजाचं सामान विमान बी याच्यात ठेवू शकतो। हे बास दिसतं मोबाईलमध्ये। त्यानंतर इथं काचेचे जे सामान होतं ते बघितलं आणि खूप दिवसापासून चाललं होतं काचेचं कप घ्यायचे किंवा जे काचेचे ग्लास घ्यायचे ते होते, पण खूप महाग असल्यामुळे नाही घेतले। आणि त्यानंतर मग त्यांनाच वाटलं की चला कप घेऊया, म्हणून एक कप घेतलेत। चहा घेण्यासाठी तर 2च घेतले, एक 22 रुपयाला होतं, तर म्हटलं बस झाले 2। त्यानंतर इथं जे होतं छान छान अशा वस्तू आलेल्या, म्हणजे खूप असं सामान सध्या डीमार्टमध्ये आलेलं आहे, भरपूर असं होतं जे की म्हणजे छान छान होतं त्यामुळे। आणि मग म्हटलं थोडंफार जे काही घेतलं आणि आणखी काही तुम्हाला काय काय घेतलं पुढे दाखवेलच मी। त्यानंतर पिल्लूचे डायपर घेतले, जास्त काही लागत नाही पण कुठं बाहेर गेलं त्यामुळे। आणि त्यानंतर इथे चप्पल एकदम मस्त आलेलं आहे, भरपूर असं स्टॉक सध्या भरलेला आहे डीमार्टमध्ये त्यामुळे। आणि मला आवडली ही, पण ऑलरेडी आधीच मी वैजापूरला गेलो तेव्हा चप्पल घेतलेली आहे, त्यामुळे म्हटलं नको सध्या एक आहे तर नाही घेतली मग। आणि बघा किती सामान भरलेलं आहे, पूर्ण ट्रॉली फुल झाली। काय काय घेतलं ते तुम्हाला घरी गेल्यानंतर समजेलच। त्यानंतर बिल केलं आणि फायनली इथं सामान जे आहे सर्व जे काही गोणीमध्ये भरलं, काही पिशवीमध्ये, तर असा हा तेलाचा डब्बा घेतलेला आहे, ते डिटेलमध्ये मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेलच। तर जवळपास बिल झालेलं आहे 5,935, म्हणजे 6,000 रुपये, पण त्यामध्ये 1,600 काहीतरी रुपयाचा तो तेलाचा डब्बाच आहे आणि दिवाळी पण त्यामध्ये होऊन जाईल, त्यामुळे टेन्शन नाही। डीमार्टमध्ये तर बाप्पाचं पूजेचं सामान आणायचं होतं आणि किराणा पण संपलेलं होतं, ते आणायचं होतं। पिलू मागव, तर काय आणलं ते तुम्हाला दाखवते मी। तर थोडी साखर आणलेली आहे प्रसादासाठी, त्यानंतर सोनपापडी आणि बाकीचे मी जवळपास घरीच बनवणार आहे। त्यानंतर विलायची म्हणलं प्रसाद वगैरे बनवतो त्यासाठी लागेल। त्यानंतर स्क्रब आणलेला आहे आणि बाकी मग नारळ चटणी बनवण्यासाठी आणि मोदक बनवण्यासाठी आणलेले, कारण नारळ तर लागलेलं मोदक बनवायला। आणि त्यानंतर टाईड डिटर्जंट, आणि त्यानंतर हे पहिल्यांदाच आणले मल्टीग्रेन नाही कोणते बिस्किट, फॅमिली पॅक सनफिकचे आहे हे, डायजेस्टिव्ह आहे, फायबर बिस्किट ते आणले। त्यानंतर चिवडा, हां चिवडा। त्यानंतर हा टी शर्ट आणलात मी माझ्यासाठी, 150 रुपयाला होता। त्यानंतर
तिखाला तीच करते, भाजी तिखट पण होते आणि तरी पण छान येते, त्यामुळे ती आणली. त्यानंतर धना पावडर संपलेली होती तर धना पावडर पण आणलेली आहे. आणखी काय आणलं पिल्लू? त्यानंतर हे मारीगोल्डचं बिस्किट, हे पण पिल्लूसाठी चांगलं. त्यानंतर सुजी आणि रवा दोन्ही पण लागतं, प्रसाद बनवायला लागेल म्हटलं. मोदक वगैरे बनवायला पण लागेल, बाकी मग शिरा उपमा त्याला पण लागतंच. त्यानंतर हे बेसन पीठ आणलेलं आहे आणि कापूर ते उचलून ठेवलं, धूपण ते, कारण पिल्लू काही राहू देत नाही. आणि वाती आणले कारण कापूस तर नसतोच आमच्याकडे. त्यानंतर टाटा सॉल्ट, सध्या तर हेच असतं चांगलं, बाकी तर दुसरं सेंधा नमक होतं त्यामुळे मग ते आणलं, हे आणलं. त्यानंतर हा आहे चिकन मसाला, तो आणलेला आहे. आणि लास्ट टाइम मी सांगितलेलं काही झगमग पावडर याच्यासाठी, म्हणजे सर्व भांड्यांसाठी चालते, सिल्वर, स्टील, कॉपर, ब्रास, ॲल्युमिनियम, आयर्न, सगळ्या भांड्यांना चालते आणि व्यवस्थित पण निघतात भांडे. सायट्रिक ॲसिड आहे पण त्यापेक्षा हिने पण होतं. सायट्रिक ॲसिडनं बाकीचे नाही निघत, त्या फक्त तांबा पितात आणि स्टीलचे निघतात. तसं या पावडरने सगळे भांडे निघतात. खूप महाग पण नाही, 20 रुपयाला भेटून जाते. तर ही आहे. काय कापूर, धूप, त्याचा बॉक्स कुठे, त्याचा बॉक्स कुठे, त्याचा बॉक्स. तर हे मंगलदीपचं धूप आहे. तर एक पिलूने खाली केलंय तर तेच दाखवायला आणलेलं आहे. तर हा खाली केलाय, हा जो आहे तो मंगलदीप आहे. त्यानंतर एक आपलं पण प्रसादासाठी टाकले शनल गावरान आहे, हे हरभरे ते आणले. त्यानंतर ही मुगाची डाळ आहे, बाकी मग साखर, शेंगदाणे आणि साबुदाणा. त्यानंतर सोयाबीन आणि त्यानंतर नेसलेची कॉफी आणलेली मी माझ्यासाठी. आता शुगर फ्री पिणार आहे. काय ते आपण बनवायचं. त्यानंतर हे पिल्लूसाठी टोस्ट, ही डेट्स आहे, खजूर आहे, ती आपण मोदक ड्रायफ्रूटचे मोदक बनवायचे त्यासाठी आणले मी आणि पिल्लूला पण लागते खाण्यासाठी. मग हे आणले ते टाईटचे साबण, ते साबण हळूच टाईटचे साबण आणलेले आहे. आणि हे पिल्लूचे डायपर, बाय 1 get 1 असतात ते, तर हे आणलेले आहे. पिल्लू त्याचं ॲपल खाली पडलं बघ बघ. त्यानंतर ही वेलची साबण आहे. कपूर आणलेला आहे, ते मी वरती ठेवलंय. हा कपूर. तर एवढं सगळं सामान आणलेलं आहे. आणि हा जो आहे हा सनफ्लावरचा आहे, फॉर्च्यूनचा 15 लिटरचा. फर्स्ट टाइमच आणलं, बघू आता किती दिवस जातो. तरी पण जवळपास 3 लिटर महिन्याला लागतं. बाकी तळणं वगैरे झालं तर मग जास्त लागतं. आणि आता कापूरचं जे आहे ते वरती ठेवलेलं आहे, पिल्लू घेतो म्हणून. तर एवढं सगळं सामान आणलेलं आहे आम्ही डीमार्टमधून आज, हो ना पिल्लू. त्यानंतर हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं, तर ही जी आहे ही डिश आणलेली प्रसादासाठी मी 89 रुपयाची आहे पितळाची. त्यानंतर हे 2 कप तर मी तुम्हाला सांगितलेच 22 रुपयाचे आहे. आणि रुमाल एक आणलेला आहे 20 का 25 रुपयाचा आहे. आणि हे जे खालचा आहे ट्रे तो 100 काहीतरी 89 काहीतरी रुपयाचा आहे. पण छान होतं, भरपूर दिवस टिकेल, खराब वगैरे काही होणार नाही आणि लागतंच म्हटलं त्यामुळे आणलेलं आहे. तर असं वायरसारखं आहे ते, तुम्ही ते बघू शकता. भाजीपाला समजा फ्रूट वगैरे काही ठेवण्यासाठी चालू शकतो तो, तर मस्त आहे. आणि दुसरं जे होतं तर ते होतं 99 रुपयाला ती टोपली, पण ती थोडी मजबूत नव्हती त्यामुळे ते नाही आणलं. तसं हे खूप सारं आजचं सामान झालेलं आहे, पण सगळे गरजेचेच वस्तू आहे. एक्स्ट्रा फक्त एवढा हा ट्रे झाला म्हणजे ते बाउल झालेला आहे फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी. आणि एवढं सगळं हा किराणा सामान आणलेलं आहे. आणि तो माझा टी शर्ट वगैरे, हे काचेचं सामान, हे सर्व काही धुबा कसं काढून ठेवलं. आलो त्यानंतर जेवण वगैरे केलं, भांडे वगैरे घसले आणि आता जाणार आहे गणपती बाप्पा बुक करायला. तर म्हटलं चला बुक करून कारण 2-3 दिवस राहिलेले आहे, तर तिकडे जाणार आहे. त्यामुळे आज व्हिडिओ एडिट करायला पण टाईम भेटला नाही, खूप
बिझी दिवस होता आजचा. तर गणपती बाप्पा बुक करायला जातोय, तर तुम्हाला हे दाखवेल मी. खूप छान छान मस्त मस्त छान बाप्पा आलेले आहेत. खरं तर हे व्हिडिओ म्हणजे 2-3 दिवसाआधीच यायला पाहिजे होतं, पण वेळ घरातली साफसफाई, त्यानंतर बाप्पाच्या आगमनाची तयारी वगैरे त्यामध्ये खूप वेळ गेला आणि हे व्हिडिओ म्हणजे शूट केलेले होते, पण एडिट करायला अजिबात वेळ नव्हता. तर पिल्लूला छान कुर्ता वगैरे घातला, कारण म्हटलं थोडंसं त्याचं फोटोशूट करूया बाहेर. आपल्या तर म्हणजे फोटोग्राफरकडे जाऊन तर दरवेळेस करू शकत नाही, त्यामुळे म्हटलं चला मोबाईलमध्ये थोडंफार काढता येईल. तर मी 1-2 रील त्याचे बनवलेले आहे, तुम्ही बघितलेच असेल. त्यानंतर मग थोडंसं त्याला बघा कसं पुढे बसायचं होतं, पण म्हटलं नको, कारण गाडीवर कसं पुढे अजून त्याला एवढं छान बसतं म्हणजे धरून पकडते नाही. जे इकडे तुम्हाला दिसत असेल तर हे शक्तिनाथ आहे, इथं मार्केट भरतं भाजीपाला वगैरे ते काही सर्व काही. तर हे आम्ही डीमार्टमधून आल्यानंतर जेवण वगैरे सर्व काही केल्यानंतर मग चाललेलो आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी. तर बघा किती सुंदर सुंदर इकडे दिसत असेल तुम्हाला, पुढे गेल्यानंतर मी दाखवतेच मूर्ती आलेल्या आहेत. तर खूप सारं आम्ही बघत म्हटलं चला इथूनच सुरुवात करूया. जिकडं जे आहे ना इकडे खूप कॉस्टली असतात, आपल्याकडे जेवढे असतात कॉस्टली म्हणजे त्याच्यापेक्षा डबल इकडे रेट असतात, म्हणजे जास्त महाग असतात गणपती बाप्पांच्या मूर्तीचे आहे. मला घरी बनवायची होती, पण त्याची शाडो माती जी आहे ती भेटलीच नाही आणि तीच माती लागते गणपती बाप्पा बनवण्यासाठी. तर बघा तुम्ही ते बघू शकता, मस्त छान छान कोणती घ्यावं इथं छान कर बाप्पा कर हातलं. हा छान आहे ना, मस्त आहे. कोणतं छान आहे? हा मस्त आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला आधी दाखवलं तिकडे आलो मी बघण्यासाठी, पण तिथे काही आम्हाला आवडलंच नाही. तरी पण बघून घेऊ म्हटलं, बघत गेलो. आणि गणपती बाप्पांची मूर्ती कसं एकदा बघितली ना लगेच आवडायला पाहिजे असं मला तरी वाटतं. कुठं पण दरवेळेस घ्यायला गेलो ना अशी बघितली तर आवडली पाहिजे आणि बजेटमध्येही बसायला पाहिजे. दुसरंही म्हणजे कारण इकडे डायरेक्ट 2,500-3,000 अशा मूर्ती असतात. बघा किती सुंदर सुंदर छान छान किती मस्त मस्त गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकतात. तर मस्त छान छान आहेत आणि भरपूर फिरलो आम्ही, भरपूर म्हणजे भरपूर. तुम्हाला पुढे दाखवेलच. नंतर पाऊसही सुरू झाला तरी पण काही बाप्पा आम्हाला आवडलेच नाही. आणि नंतर मग कोणता घेतला तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि पिल्लूची बघा किती घाई वगैरे चालू आहे गणपती बाप्पा बघण्याची. आणि त्याला तसं होतं कोणता बघू आणि कोणता घेऊ, आई हा असं चालू होतं. त्यानंतर गाडीला पेट्रोल टाकायचं होतं, मग तिकडे गेलो, भरपूर फिरलो. भरपूर असे इकडे स्टॉल लागलेले असतात बाप्पांच्या मूर्तीचे. आणि लास्ट टाईम आम्ही जिथं घेतलं होतं तिथं ते नव्हतं, नाही तर त्यांच्याकडेच घ्यायचं होतं. आणि बघा किती छान टोप वगैरे घातल्यानंतर एक वेगळाच लुक येतो बाप्पांना. आणि मस्त मस्त होतं, छान. हा पण आहे हो, 250 आहे. मग कायमचं होऊन जाईल ना, करतो ना कमी जास्त. हे नको छान, हा छान, हा पण छान दिसला असता कोणत्या पण गणपतीला. तर खूप छान छान मूर्ती होती. त्यानंतर मला ह्यावेळेस फेटा घ्यायचा होता बाप्पांसाठी, तो बघितला. तो पण 200-150च्या पुढेच होते. आणि जो आपला असं होता ना याचा असतो बघा, तो मी तुम्हाला दाखवेल. म्हणजे कोणता कपडा म्हणता मला तो आठवत नाही, चुन्यांचा असतो तो, म्हणजे असं टोपसारखा फेट्यासारखा फेट्यावाला. त्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं कारण पेट्रोलही संपलं होतं. तर आम्ही गेलो तो 5 वाजता आणि जवळपास घरी यायला वाजते 9. एवढ्या वेळ खूप शोधलं तेव्हा कुठे बाप्पा आवडले. आणि एक बुक करून आलेलं आहे ते तुम्हाला त्या गणपती बाप्पाच्या वेळेस ज्या दिवशी आगमन होईल त्या दिवशी तुम्हाला बघायला भेटेल असतं. तर मस्त स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण वगैरे करणार आहे. डीमार्टला गेलो, त्यानंतर मग आल्या जेवण केलं, बाकी मग सगळं आवरलं. त्यानंतर मग बाप्पाची मूर्ती टोप वगैरे सगळं काही आणलेलं आहे ते तर मी तुम्हाला दाखवेलच. तर आज पूर्ण दिवस बिझीच होता, त्यामुळे आजचा व्हिडिओ काही एडिट करता आलेला नाही. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.